नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते। आज मी आपणास ब्रह्मकमळ या प्लॅन्टबद्दल सांगणार आहे। ब्रह्मकमळाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी काय करावे आणि ब्रह्मकमळची कशी केअर घेतल्याच्या नंतर आपल्या ब्रह्मकमळाला अशा भरपूर कळ्या येतील, भरपूर फुले येतील, हे पुढे मी सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। ब्रह्मकमळाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आपण आपल्या ब्रह्मकमळाची फेब्रुवारी महिन्यापासूनच केअर करणे गरजेचे असते। कारण फेब्रुवारी महिन्यापासून जर त्याची केअर केली, त्याला कंपोस्ट दिले, त्याची पाण्याची केअर केली, तर आपल्या ब्रह्मकमळाला त्याच्या सीझनमध्ये भरपूर असे फुले येतात आणि त्याची छान अशी वाढ होते। फेब्रुवारी मार्च महिन्यात आपण आपल्या ब्रह्मकमळाची कटिंगपासून रोपे तयार करू शकता आणि आपण पूर्ण उन्हाळ्यात आपल्या ब्रह्मकमळाला सेमी शेडमध्ये ठेवा आणि पाणी लागेल तसे द्या। जास्त पाणी दिल्याच्या नंतर ब्रह्मकमळ खराब होते, त्यासाठी त्याला जास्त पाणी द्यायचे नाही। आपण त्याला पाणी चेक करून दिले तर चालते। ब्रह्मकमळाची कुंडी वेल ड्रेन कुंडी असली पाहिजे आणि त्याला कमीत कमी पाणी लागते आणि आपण ब्रह्मकमळाला वर्षातून एक वेळेस खत दिले तरी चालते। ते खत आपण फेब्रुवारी मार्च महिन्यात द्यायचे आणि फेब्रुवारी मार्च महिन्यात दिल्याच्या नंतर आपण आपले प्लॅन्ट सेमी शेडमध्ये ठेवायचे। जास्त उन्हाळ्यात त्याला जास्त ऊन लागले नाही पाहिजे आणि एरवी पण आपल्या ब्रह्मकमळाला सकाळचे 3 ते 4 तासाचे कोवळे ऊन लागले पाहिजे किंवा संध्याकाळचे 3 ते 4 तासाचे ऊन आपल्या ब्रह्मकमळाला लागले पाहिजे। जास्त ऊन जर लागले तर ब्रह्मकमळाचे पाने खराब होतात आणि कमळ खराब होते। यासाठी आपण आपल्या ब्रह्मकमळाला सेमी शेडमध्ये ठेवले तर खूप असे आपल्या ब्रह्मकमळाला फुले येतात। ब्रह्मकमळाच्या प्लॅन्टची जास्त केअर करण्याची गरज नाही, कारण त्याला वर्षातून एक वेळेस किंवा जास्तीत जास्त 2 वेळेस खत दिले तरी चालते आणि त्याची कुंडी वेल ड्रेन पाहिजे, म्हणजे त्याच्यात पाणी नाही साठले पाहिजे। अशी असेल तर आपल्या ब्रह्मकमळाची वाढ भरपूर होईल आणि आपल्या ब्रह्मकमळाला जास्तीत जास्त फुले येतील। थंडीचे दिवस म्हणजे पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आणि आपल्या ब्रह्मकमळाला कळ्या आणि फुले येण्यास सुरुवात होते। यावेळेस आपण आपल्या ब्रह्मकमळाची विशेष केअर घेणे फार गरजेचे असते। त्याला जास्तीत जास्त ऊन नाही लागले पाहिजे आणि ते सेमी शेडमध्ये ठेवले पाहिजे, म्हणजे आपल्या ब्रह्मकमळाला भरपूर कळ्या आणि भरपूर फुले येतील। हे पहा, माझे हे ब्रह्मकमळाचे प्लॅन्ट, हे प्लॅन्ट माझे 5 ते 6 वर्षापूर्वीचे आहे आणि हे प्लॅन्ट आत्ता चांगले आलेले आहे। भरपूर अशी त्याची वाढ पण झालेली आहे आणि त्याला आता भरपूर कळ्या येत आहेत। मी फक्त वर्षातून 2 वेळेसच त्याला खताचा डोस देते आणि पाण्याची तेवढी केअर घेते। तर पहा, माझ्या ब्रह्मकमळाला अशा भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत। भरपूर कळ्या येतात आणि काही वेळेस आपल्या कळ्या गळून पण जाऊ शकतात, कारण आपल्या ब्रह्मकमळाच्या जर कळ्या गळून गेल्या तर त्या कशामुळे कळ्या गळून जातात ते आपण लक्षात आले पाहिजे। कारण आपल्या ब्रह्मकमळाच्या प्लॅन्टला जर जास्त पाणी झाले तर आपल्या ब्रह्मकमळाच्या कळ्या गळून जातात। त्यासाठी त्याला पाणी मात्र कमी द्या, म्हणजे त्याच्या आलेल्या कळ्या छान असे त्याचे फुलात रूपांतर होईल। ब्रह्मकमळ हे पानाचेच प्लॅन्ट आहे। पूर्ण त्या प्लॅन्टला पानेच असतात। पानालाच पाने फुटतात आणि पानालाच कळ्या फुटतात आणि त्यांनाच फुले येतात। ब्रह्मकमळ हे फूल दांडीला येत नाही, ते पानालाच येते। आपले प्रत्येक झाडांचे फूल हे दांडीला येत असते, पण ब्रह्मकमळ हे असे एक प्लॅन्ट आहे की त्याच्या पानालाच कळ्या येतात आणि पानालाच फुले येतात। त्याच्या दांडीला
फुले येत नाहीत, कळ्या येत नाहीत. त्याला पानापासूनच त्याची वाढ पण होते. आपण छोटीशी कटिंग म्हणजे पानच छोटे असे कट करून जरी लावले तरी आपल्याला ब्रह्मकमळचे रोप तयार होईल. त्यासाठी छोटे पान पण आपण लावले तरी त्या पानापासून आपल्याला मोठे असे ब्रह्मकमळ निर्माण होईल किंवा येईल. ब्रह्मकमळच्या पानाला कळी आल्यापासून ते फूल आपल्याला 15 दिवसानंतर त्याचे येते आणि ते फूल येऊन गेल्याच्या नंतर आपण ते काढून टाका, म्हणजे दुसरे फूल येण्यास सुरू होईल. त्याची एनर्जी वेस्ट होणार नाही. त्यामुळे जे फूल आपले येऊन गेलेले भाग आहे तो फूल पूर्ण काढून टाका, म्हणजे आपले ब्रह्मकमळला दुसऱ्या ठिकाणाहून जास्त कळ्या येतील आणि भरपूर कळ्या येतील. त्यासाठी आलेल्या फूल जे पूर्ण फुलून मिटलेले फूल आहे ते फूल मात्र त्याचे काढून टाका. ब्रह्मकमळला फुले जास्त उष्णता असते त्या ठिकाणी येत नाहीत. तर ज्या ठिकाणी कमी उष्णता असते आणि थंडीचे थोडे वातावरण असते त्या ठिकाणी ब्रह्मकमळच्या प्लॅन्टला भरपूर फुले येतात. आणि जर उष्णता ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी मात्र ब्रह्मकमळला जास्त फुले येत नाहीत. आणि जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आपले ब्रह्मकमळचे वृक्ष 3 ते 4 वर्षाचे जुने असले पाहिजे. आपण जर फेब्रुवारीमध्ये आपले प्लॅन्ट कटिंगपासून तयार केले आणि त्यालाच आपण फुलाची जर वाट पाहत बसलो तर त्याला फुले येणार नाहीत. कारण जितके जास्त जुने झाड तितके जास्त आपल्याला फुले मिळतील. ब्रह्मकमळचे फ्लावर हे रात्रीच उमलते आणि रात्रीच सूर्य उगवायच्या आधी ते मिटते. त्यासाठी आपल्याला जर आपल्या ब्रह्मकमळचे फूल पाहिजे असेल तर 11च्या नंतर आपण आपल्या झाडाचे फूल पाहू शकतो आणि आपण ते सेव्ह करून पण ठेवू शकतो. कारण रात्रीच जर ते तोडून आपण फ्रीजमध्ये ठेवले एखाद्या कॅरी बॅगमध्ये घालून तर ते सकाळी चांगले राहू शकते. अन्यथा आपण आपल्या झाडालाच ठेवले तर सकाळी ते मिटते. 6च्या दरम्यान तर ते मिटलेलेच असते. त्यामुळे आपण ब्रह्मकमळचे फ्लावर देवाला वाहण्यासाठी जर पाहिजे असेल तर रात्रीच तोडून ठेवा आणि ते फ्रीजमध्ये ठेवून आपण आपल्या ब्रह्मकमळचे फूल देवाला वाहू शकतो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.